नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 50 शेळी पालन संपूर्ण माहिती। म्हणजेच 50 शेळ्या आणि 2 बोकड यांना आपल्याला खाद्य किती लागेल, म्हणजेच हा व्यवसाय सुरू करायला भांडवल किती लागेल, खर्च किती लागेल, उत्पन्न किती भेटेल, त्याचप्रमाणे त्यांना कोणतं खाद्य लागेल किंवा शेडचं नियोजन कसं असलं पाहिजे, इतर खर्च किती असेल किंवा हा सर्व खर्च आपल्या उत्पन्नातून वजा करून आपल्याला निव्वळ नफा किती भेटेल किंवा आपल्याला किती पिल्लं भेटतील, अशी संपूर्ण माहिती एकदम डिटेलमध्ये आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की बरेच लोक अर्ध्यातून व्हिडिओ सोडून देतात किंवा व्हिडिओ पुढे घेऊन बघतात। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला हे गणित योग्यरित्या समजेल। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि बघा, आपण लवकरच शेळी पालन आणि कोंबडी पालन यासाठी फ्रीमध्ये प्रशिक्षण आणि ट्रेनिंग लवकरच आणणार आहोत। त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत टाईम पोहोचत राहील। सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला लगेच कमेंट करून सांगा। तर बघा, आपल्याला जर 50 शेळ्या पालन करायचे असेल तर आपल्याला साहजिकच 50 शेळी आणि 2 बोकड या ठिकाणी पाळावे लागेल। आता जर आपण 50 शेळ्या पाळणार आहोत तर त्या कोणत्या जातीच्या पाहिजेत, तर एक सहजासहजी उस्मानाबादी शेळी या ठिकाणी आपण पाळू शकतो, किंवा मग तुमच्या परिसरामध्ये कोणत्या शेळ्या जास्त प्रमाणात पाळल्या जातात किंवा कोणतं मार्केट तुमच्या परिसरात उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी त्यांच्या जाती निवडू शकता, बरोबर। आता त्यानंतर तुम्हाला जर शेळ्या आणायच्या असेल किंवा शेळीपालन करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 महिने तुम्हाला या ठिकाणी चारा पिकं किंवा चारा लागवड करणं खूप गरजेचं आहे। आता चारा लागवड करायची म्हटल्यानंतर चारा तर तुम्हाला या ठिकाणी 50 शेळ्या असेल किंवा मग त्यानंतर मिळणारे बोकड असेल किंवा ज्या पण करडे असतील तर त्यांना देखील चारा तुम्हाला लागणार आहे। आणि विकतचा चारा जर तुम्ही पकडला तर या ठिकाणी तुमचा जास्तीत जास्त खर्च असेल किंवा जो उत्पन्नाचा भाग असेल तो चाऱ्या खर्चामध्ये निघून जाईल। त्यामुळे तुम्हाला शेळी पालन करण्या अगोदर 3 ते 4 महिने अगोदर चाऱ्याची लागवड करणं गरजेचं आहे। आता चारा लागवड करायचा तर किती करायचा, तर बघा, तुम्ही एक सरासरी 2 एकर चारा तरी या ठिकाणी लावलेला पाहिजे। आता चारा एकच पद्धतीचा लावायचा का, तर अजिबात नाही। तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा तुम्ही चारा या ठिकाणी लागवड करू शकता। आता चारा लागवड ही कशी केली पाहिजे तर एक सेपरेट व्हिडिओ मी उद्या किंवा परवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणारच आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब लगेच करून ठेवा। तर आता आपण 2 एकरमध्ये जर चारा लागवड केली आणि या ठिकाणी शेळी पालनचं प्लॅनिंग करण्या अगोदर 3-4 महिने आपण लागवड केली। आता बघा, चारा लागवड झाली त्यानंतर आपण काय करणार की शेड। आता शेड किती लागेल, तर एक सरासरी असं माप आहे की एका शेळीला एक सरासरी 1 चौरस मीटर, म्हणजे 1 मीटर रुंदी 1 मीटर लांबी असं सरासरी माप एका शेळीला या ठिकाणी लागतं। किंवा मग तुम्ही डायरेक्ट 20 बाय 30चं जरी शेड बांधलं, 20 फूट रुंदी आणि 30 फूट लांबी असं जरी तुम्ही शेड या ठिकाणी बांधलं तरी तुम्ही या ठिकाणी तुमचं शेड योग्यरित्या होऊ शकतं। फक्त शेड जेव्हा पण तुम्ही बांधशाल त्यामध्ये काही गोष्टींचं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, जसं की तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे कप्पे केले पाहिजे, किंवा मग बघा, जर तुमच्याकडे गाभण शेळ्या असेल तर त्यासाठी एक वेगळा कप्पा पाहिजे, कारण की बाकीच्या शेळ्या ते त्रास दिला नाही पाहिजे। किंवा मग तुमच्याकडे जर आजारी शेळी असेल तर त्यासाठी तुम्ही एक वेगळा कप्पा केला पाहिजे, कारण की जर आजारी शेळी असेल तर तिला जास्त प्रमाणात ती हलू शकत नाही किंवा ती कमी प्रमाणात खाते, तर अशा वेळेस तिची उपासमार झाली नाही पाहिजे। त्यामुळे तिला एक सेपरेट खाद्याचं भांडं दिलं पाहिजे। तसंच तिचा आजार इतर शेळ्यांना लागला नाही पाहिजे, त्यामुळे त्याला एक तुम्ही वेगळं ठेवायचं, बरोबर। आता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या शेडमध्ये थोडंसं कंपाऊंड देखील करू शकता की दिवसभर तुमच्या शेळ्या त्यामध्ये मोकळ्या अशा फिरल्या पाहिजे। त्यामुळे तुम्ही वरतून सावली करा, साईडनी कुत्रे वगैरे येणार नाही असं तुम्ही, किंवा मग शेळ्या बाहेर जाणार नाही असं तुम्ही एक छोटं कंपाऊंड पण करू शकता। सोबतच तुम्ही पिल्लांसाठी देखील एक वेगळा कप्पा करू शकता, म्हणजे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही योग्यरित्या या ठिकाणी नियोजन करू शकता।
आणि जर तुम्हाला एक शेड बनवायचं असेल 20 बाय 30चं, तर तुम्हाला यासाठी खर्च किती लागेल, तर एक तुम्हाला ॲटलिस्ट 1 ते 2 लाख रुपये एक सरासरी खर्च मी या ठिकाणी सांगून चाललो आहे, बरोबर. मग बघा 1 ते 2 लाख रुपये मी एक अंदाजे खर्च सांगितला आहे, ज्यामुळे तुम्ही एक ॲव्हरेज शेड बांधू शकता. तुम्ही यामध्ये जितकं मॉडिफिकेशन करशाल, जितकं तुम्ही फॅसिलिटी सुविधा उपलब्ध करशाल, तितकं तुमची शेडची प्राईस या ठिकाणी वाढत जाणार. आता त्यानंतर तुम्ही शेळ्या आणल्या, मग शेळ्यांना किती भांडवल लागलं, तर बघा आपण 50 शेळ्या आणि 2 बोकड एक सरासरी 10,000 रुपयाने पकडली. आता काही काळात त्या 8,000ला पण भेटतील आणि कधीकधी त्या 12,000ला पण भेटतील आणि कधीकधी त्या 15,000ला देखील भेटतील. पण आपण एक 10,000 रुपये किंमत पकडून चाललो आहे. तर 10,000 रुपये आपण एका शेळीची किंमत पकडली आणि 10,000 गुणिले 52 जर आपण केलं, तर 22 प्राण्यांसाठी आपले एक 5,20,000 रुपये आपले किंमत लागणार आहे किंवा भांडवल लागणार आहे. मग ह्यामध्ये जर तुम्हाला जे शेळी किंवा बोकड महाग भेटत असेल, तर तुम्ही त्यानुसार याचा गुणाकार करा आणि या ठिकाणी त्यांचा खर्च वाढवू शकता, बरोबर. त्याचप्रमाणे शेडचं देखील करायचं आहे. जर तुम्हाला शेड वाढवायचा असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी शेड असेल, तर तुम्हाला शेडचा खर्च या ठिकाणी लागणार नाही. आता आपण काय केलं, शेड पण बांधलं, चारा लागवड पण केली 2-3 महिने अगोदर, 3-4 महिने अगोदर. आता आपण काय केलं की आपल्या फार्मवरती आपण शेळ्या आणल्या. शेळ्या कोणत्या आणल्या की व्यायलेल्या शेळ्या आपण आणल्या. आता ज्या शेळ्या गाभण आहेत अशा शेळ्या आपण जर फार्मवरती आणल्या, बरोबर, आणि त्यानंतर जर त्यांना या ठिकाणी करडं झाले किंवा पिल्लं झाले, तर आता ते किती होतील, तर एक मी सरासरी अंदाज सांगतो. काही शेळ्या एका पिल्लाला जन्म देणाऱ्या असतात, काही शेळ्या 2 पिल्लांना जन्म देणाऱ्या असतात आणि काही शेळ्या 3 पिल्लांना जन्म देणाऱ्या असतात, बरोबर. मग आता जर आपण या ठिकाणी एक सरासरी प्रत्येक शेळीला 2 पिल्लं आपण पकडून चाललो एका वेतामध्ये, तर बघा एका वेतामध्ये 50 शेळ्यांना जर 2 करडं झाले, तर एक सरासरी 100 करडं आपल्याजवळ या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेतामध्ये परत आपल्याला या ठिकाणी 100 करडं भेटणार. म्हणजे आपण हा जो हिशोब काढतो आहे हा 2 वेतांचा किंवा 400 किंवा 450 दिवसांचा या ठिकाणी हिशोब काढतो आहे, बरोबर. मग बघा जर आपण 2 वेतांचा हिशोब केला, तर 50 शेळ्यांना एक सरासरी 200 करडं या ठिकाणी होतील, बरोबर. आता 200 करडं या ठिकाणी आपल्याला झाले आहेत आणि त्यानुसार आपण आता मोठ्या शेळ्यांचं आणि 200 करडांचं खाद्य किती लागेल आणि चारा किती लागेल याचा एक अंदाजा बघणार आहोत, बरोबर. आणि आपण हा जो हिशोब सांगतो आहे किंवा खर्च सांगतो आहे, शेवटला आपण हा संपूर्ण वजा करणारच आहोत, बरोबर. त्यामुळे टेन्शन कोणीच घ्यायचं नाही आहे. फक्त काय करायचं आहे, व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच कमेंट करून सांगा. आता बघा आपल्याकडे जे मोठे प्राणी आहेत 52, म्हणजे 50 शेळ्या आणि 2 बोकडं. जर आपण प्रत्येकाला दिवसाला 200 ग्रॅम या ठिकाणी खुराक दिला, 200 ग्रॅम या ठिकाणी खुराक दिला, तर 20 रुपये प्रति किलोने आपण या ठिकाणी यांना खुराक दिलेला आहे. जर 20 रुपये प्रति किलोने आपण यांना खुराक दिलेला आहे आणि आपल्याला खुराक किती लागेल, जर 200 ग्रॅम एका प्राण्याला किंवा एका मोठ्या प्राण्याला किंवा शेळीला 200 ग्रॅम दिला, तर 10 किलो 400 ग्रॅम 10 किलो किंवा 10.5 किलो खाद्य किंवा खुराक त्यांना दिवसाला द्यावा लागेल. जर 10.5 किलो खुराक त्यांना दिला आणि 20 रुपये प्रति किलो खुराकाचा रेट असेल, तर आपले एक सरासरी 200 रुपये दिवसाला यांचा फक्त खुराकाचा खर्च आहे. हा खुराकाचा खर्च आहे, खाद्याचा खर्च नाही आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 52 गुणिले 200 ग्रॅम बरोबर 10 किलो 400 किलो म्हणजे 10.5 किलो गुणिले 20 रुपये प्रति किलो खाद्य खुराकाचा दर जर आपण पकडला, तर एक सरासरी 200 रुपये आपल्याला किती, तर या ठिकाणी खुराकाचा खर्च आलेला आहे. यामधील चाऱ्याचा खर्च आपण अजून वेगळा पकडणार किंवा चारा आपला हा घरचा असणार आहे, कारण की आपण सुरुवातीलाच 2 एकरमध्ये चारा लागवड केलेली आहे, बरोबर. त्यामुळे हा आपला फक्त खुराकाचा खर्च आहे. हा जो खुराकाचा खर्च असेल हा तुमचा या ठिकाणी 20 रुपयावरून 10 रुपये देखील होऊ शकतो, कारण की जर तुम्ही मका असेल किंवा गहू बाजरी असेल, हे जे त्यांचं खाद्य आहे, हे जर तुम्ही म्हणजे तुकडे असेल किंवा मग जो मिलमध्ये खाली सांडलेले धान्य असतात, हे जर तुम्ही तिथून आणले, तर तुम्हाला हे निम्म्या रेटमध्येच किंवा आणखी स्वस्त देखील भेटू शकता. पण आपण एक सरासरी 20 रुपये पकडून चाललो आहे.
आता आपण जर या ठिकाणी 200 रुपये प्रति दिवसाला फक्त खुराक पकडला आणि 2 वेतांचा खर्च पकडला. आता 2 वेतं म्हणजे किती, तर एक सरासरी 400 ते 450 दिवसात या ठिकाणी 2 वेतं होऊन जातील. मग 200 रुपये दिवसाला गुणुले 400 दिवस असे आपल्याला किती, तर 80,000 रुपये फक्त मोठ्या शेळ्यांना किंवा मोठ्या शेळी प्लस 2 बोकडांना या ठिकाणी 80,000 रुपये खुराक खर्च येतो आहे. बरोबर. आता त्यानंतर आपण काय करणार की आपल्याकडे जे लहान करडं होती, 200 लहान करडं आहेत 2 वेतांचे, 100 एका वेतामध्ये आणि 100 दुसऱ्या वेतामध्ये, असे 200 करडं आपल्याजवळ होते. बरोबर. मग आता 200 करडामधून आपण एक सरासरी 5% जरी आपण मरतूक पकडली तर आपण या ठिकाणी बघा 10 करडे मेली असं ग्राह्य धरलं तर 190 करडं आपल्याजवळ अजूनही शिल्लक आहेत. 190 करडं किंवा 190 बोकडं गुणुले 200 ग्रॅम. का? कारण की त्यांना देखील आपण एक सरासरी 200 ग्रॅम या ठिकाणी खुराक त्यांना आपण देणार आहोत. बरोबर. त्यामुळे 190 गुणुले 200 ग्रॅम 38 किलो दिवसाला त्यांना खुराक द्यावा लागेल. शेळीचा खुराक वेगळा आहे आणि करडांचा पिल्लांचा खुराक या ठिकाणी आपण वेगळा हिशोब काढतो आहे. मग 38 किलो दिवसाला आपण जर त्यांना खुराक दिला तर बघा या ठिकाणी किती, तर 150 दिवस किती पाहिजे आपल्याला, तर 150 दिवसाचा आपल्याला या ठिकाणी हिशोब करायचा आहे. मग बघा 38 गुणुले 20 रुपये प्रति किलो 760 रुपये आणि 760 गुणुले 150 दिवस. आता 150 दिवस का, तर आपण बोकडं जन्माला आल्यानंतर 1 ते 2 महिने त्याला दूध हे फक्त आपण दुधावरती आपण ठेवणार आहोत. सोबत त्याला आपण जमला थोडाफार चारा पण देणारच आहोत, पण दूध हे त्याचं मेन खाद्य असणार आहे. त्यानंतर पुढचे 4-5 महिने म्हणजे 150 दिवस म्हणजे या ठिकाणी 5 महिने आपण त्यांना काय करणार आहोत, तर या ठिकाणी खुराक देणार आहोत आणि सोबत चारा देखील देणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे बोकड आहेत हे कमी महिन्यामध्ये किंवा कमी दिवसामध्ये त्यांचं वजन जास्त गेन होणार आहे. कारण की आपण जो गावाकडं शेळीपालन करतो त्यामध्ये आपण शेळीचं जास्तीत जास्त दूध आपण स्वतः वापरत असतो आणि थोडंसं दूध आपण बोकडाला पाजत असतो. पण जेव्हा आपण 100% दूध या ठिकाणी शेळीचं आपण बोकडाला देऊन टाकाल तेव्हा बोकडाचं वजन, त्याला हवे तसे प्रोटीन हे सर्व त्याला काय होईल, तर आईच्या दुधामधून भेटून जातील. मग अशा प्रकारे जर आपण 50 शेळ्या पाळत असेल तर साहजिकच आपण काय प्रत्येकाचं दूध काढत बसणार नाही. बरोबर ना. मग हे सर्व दूध काय होईल, बोकडांना भेटेल. बोकडांना दूध प्लस खाद्य प्लस खुराक असं परिपूर्ण आहार त्यांना जेव्हा भेटेल तेव्हा हे 4 ते 5 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं यांचं वजन वाढून जाईल. बरोबर. मग आता आपल्याकडे झाले 190 करडं आणि त्यांचं जे आपल्याला खुराकाचा खर्च लागला तो लागला 1,14,000 रुपये. म्हणजे बघा शेळ्यांचा खुराक आहे 80,000 रुपयाचा, बोकडांचा किंवा करडांचा खुराक आहे 1,14,000 रुपयाचा आणि त्यांना जो चारा लागला किंवा जे खाद्य लागलं ते आपण अगोदरच 2 एकरमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा चारा या ठिकाणी आधीपासूनच लागवड करून ठेवलेला होता. बरोबर. आता हे झालं त्यांचं खाद्य असेल किंवा खुराक. बरोबर. आता त्यानंतर बघा आपल्याला त्यांना लसीकरण किंवा औषधं देखील द्यावं लागतील. त्यामुळे आपण एक सरासरी आपण नवीन शेतकरी असाल किंवा आपण नवीन शेळीपालन करणारे असेल त्यामुळे आपल्याला डॉक्टर सारखा बोलावं लागू शकतो किंवा आपल्याला औषधं आणण्यासाठी जास्तीत जास्त खर्च येऊ शकतो. कारण की आपल्याला योग्यरित्या माहीत नसेल की कोणतं औषध आणून ठेवलं पाहिजे किंवा औषध आपल्याला लस कशी द्यायची, त्यासाठी आपल्याला एखादा एक्सपर्ट आणावा लागेल किंवा डॉक्टर आणावा लागेल. तर त्यामुळे आपण औषध खर्च पकडला आहे 50,000 रुपये 2 वेतांसाठी. बरोबर. हा संपूर्ण खर्च 2 वेतांचा आहे. मग जर 50,000 रुपये औषधांचा लसीकरणाचा पकडला त्यानंतर आपण मजुरी पण पकडणार आहोत. आता मजुरी किती पकडायची, तर बघा आता जर आपण 50 शेळ्या पाळत असाल आणि सोबत 200 बोकडं पाळत असाल तर साहजिकच आपल्याजवळ 250 मोठे प्राणी आहेत, म्हणजे 250 आपल्याजवळ प्राणी आहेत. आणि आता 250 प्राणी जर असेल तर हा व्यवसाय पार्ट टाईम करण्याजोगा अजिबात नसतो, याला आपल्याला फुल टाईमच करावा लागेल. मग त्यामुळे तुमच्या घरातील एखादी स्त्री असेल किंवा तुमच्या घरातील 2 व्यक्ती आपण जर पकडले म्हणजे बघा तुम्ही स्वतः एक
तुमच्या घरातील आणखी एक व्यक्ती, अशा 2 व्यक्ती सोबत तुम्ही छोट्या मोठ्या कामांसाठी एक मजूर 200 रुपये दिवसाने या ठिकाणी जर ठेवला तर त्याला महिन्याला तुम्हाला 6,000 रुपये द्यावे लागतील. म्हणजे बघा 3 व्यक्ती काम करतायत, 2 तुमच्या घरातलेच आहेत, त्यामुळे त्यांना खर्च नाही आहे. पण एक मजूर तुम्ही छोट्या मोठ्या साफसफाईला असेल, छोट्या मोठ्या कामांना तुम्ही या ठिकाणी ठेवला तर त्याला आपण महिन्याला 6,000 रुपये देणार. जर आपण 400 दिवसांचा किंवा आपण 14 महिन्यांचा खर्च पकडूया तर त्याला आपण 6,000 रुपये प्रति महिन्याने 14 महिन्याची मजुरी दिली तर या ठिकाणी 84,000 रुपये मजूर किंवा लेबर या ठिकाणी लागल. मग अशा प्रकारे आपण जर सगळा खर्च बघितला तर काय काय येतो बघा. या ठिकाणी 1,14,000 बोकडाचा खुराक, 80,000 रुपये शेळीचा खुराक, औषध लसीकरण 50,000 आणि मजुरी 84,000 रुपये. बरोबर. मग आता जर आपण हा संपूर्ण खर्च आता यातून किती तर आपण उत्पादनातून हा सर्व खर्च वजा करायचा आहे. आता उत्पन्न किती निघलं बघा बरं. तर बघा 190 आपल्याजवळ करडं होते किंवा आपल्याकडं पिल्लं होती. बरोबर. मग आता 190 गुणले आपण 7,000ने विकले. बघा आता काही जण हा बोकड 10,000ला पण विकू शकता, काही जण 6,000ला पण विकू शकता, काही जण 8-9 हजारला पण विकू शकता. कारण की तुमच्या बोकडाच्या क्वालिटीवर, तुमच्या मार्केटवर आणि तुमच्या मार्केटिंग स्किलवरती हे अवलंबून असणार आहे. बरोबर की नाही. पण जेव्हा तुम्ही 100% दूध आईचं त्याला बोकडाला देत असाल किंवा तुम्ही योग्य ते वॅक्सिनेशन लसीकरण करत असाल किंवा त्याला योग्य तो हवा तसा चारा त्यांना तुम्ही देत असाल तर नक्कीच तुमच्या बोकडाचं वजन हे चांगल्या प्रकारे वाढलेलं असणार आहे. बरोबर. मग काही लोक या बोकडाला 10,000ला पण विकू शकता आणि काही लोक या बोकडाला 15,000ला देखील विकू शकता आणि काही लोक या ठिकाणी 5 ते 6,000ला देखील विकू शकता. हे तुमच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे आपण एक सरासरी किंमत पकडली आहे 7,000 रुपये. बरोबर. फक्त 7,000 रुपये आपण किंमत पकडली आहे आणि 190 आपल्याजवळ करडं आहेत. आता यामध्ये काही शेळ्या पण असतील आणि काही बोकडं पण असतील, त्यामुळे आपण एकदम किंमत एक साधीच किंमत पकडलेली आहे. मग 7,000 गुणुले 190 पिल्लं असं जर आपण हिशोब केला तर एक सरासरी जी किंमत तयार होती आहे ती आहे 13,30,000 रुपये. किती? 13,30,000 रुपये आपल्याजवळ किंमत तयार होती आहे. आता 13,30,000मधून आपण 1,14,000 बोकड खुराक, 80,000 शेळी खुराक, लसीकरण 50,000 आणि मजुरी 84,000 असा सर्व खर्च वजा केला तर आपल्याकडे निव्वळ जो नफा आहे तो आहे 10,02,000 रुपये आपल्याजवळ शिल्लक राहतो. म्हणजे बघा 2 वेताचा आपण खर्च बघितला, 2 वेताचं आपण उत्पन्न बघितलं, सोबतच आपल्याला जो निव्वळ नफा भेटलेला आहे तो आपल्याजवळ 10,02,000 रुपये या ठिकाणी एक सरासरी शिल्लक राहतो आहे. त्यानंतर तुमचं आणखी एक उत्पन्न म्हणजे ते आहे लेंडी खत. आता जर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती तुम्ही जर शेळ्या पालन करत असाल तर नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात लेंडी खत या ठिकाणी उपलब्ध होऊन जाणार आहे. मग त्यामुळे जर आपण लेंडी खताचा जरी हिशोब काढला तर तो आपला अधिकचा नफा होऊ शकतो. पण मी ह्या व्हिडिओत तो पकडलेला नाही आहे. कारण की काय होतं की तुमचा या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात एखादा व्यवसाय करता तर या ठिकाणी अतिरिक्त तुमचा एखादा खर्च निघू शकतो किंवा तुमचा जो रोजचा किरकोळ खर्च आहे तो तुमच्या या लेंडी खात्यामध्ये वसूल होऊन जाईल. बरोबर. आता आपण हे जे उत्पन्न बघितलं आहे किंवा हे जे गणित बघितलं आहे हे आपण एक कागदोकागदी किंवा अंदाजे आपण याचा हिशोब काढलेला आहे. पण वेळेनुसार, ठिकाणानुसार किंवा प्रत्येकच्या मार्केटनुसार किंवा अनेक गोष्टीमुळे यामध्ये खूप मोठा फरक असू शकतो. कारण की बघा प्रत्येक वेळेस बोकडा 7,000ला जाईल असं नाही आहे किंवा प्रत्येक वेळेस तुमचे सर्वच बोकडं तुमचे निरोगी राहतीलच किंवा जिवंत राहतीलच याचं देखील आपण परफेक्टरित्या सांगू शकत नाही. किंवा सोबतच या ठिकाणी तुमचं खाद्य असेल, तुमचं वातावरण असेल, तुमचं जे काही मार्केट असेल त्यानुसार वेगवेगळे तुम्हाला चॅलेंजेस बघायला भेटू शकतात. त्यामुळे यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. जेव्हा पण तुम्ही कोणताही व्यवसाय करशाल किंवा तुम्ही शेळीपालन करशाल त्या अगोदर तुम्ही एक प्रॉपर तुम्ही स्वतः देखील तुमची एक माहिती काढा. यामध्ये आधी तुम्ही शिका आणि मग तुम्ही सुरू करा. अगदी लहानापासून सुरुवात करा आणि हळूहळू तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवायला सुरुवात करा. कारण की बरेच लोक काय करतात की मोटिवेशन व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर ते खूप मोटिवेट होतात आणि त्यानंतर डायरेक्ट 50 किंवा 100 किंवा मोठ्या प्रमाणावरती ते बोकड पालन करतात आणि नंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर बघा आधी तुम्ही शिका आणि मग कोणतीही गोष्ट करा. कारण की जर तुम्हाला योग्यरित्या नॉलेज असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून लगेच सांगा. धन्यवाद.